इंग्लिश कलर समजला जायचा, ज्या इंग्रजांनी या क्रिकेटला पुढं आधुनिक पद्धतीने पुढे आणलं. परंतु खरं म्हणजे इतिहास असा सांगतो की क्रिकेटची सुरुवात भारतातच झाली होती. लगान पिक्चरने ते दाखवून दिलं. बॉलिंग मारत होती युवराज, बॅट्समन ऋतिक आणि भरत. भरत ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला ऋतिक. टाळ्यांचा गजर. दोन्ही संघांना शुभेच्छा. डीएसवी ग्रुपच्या वतीने दोन्ही संघांना समान शुभेच्छा. शो द गुड गेम, लेट्स प्ले. भरत आहे स्ट्राईक एंडला. यावेळेला भरत बॅकफुटला गेला, कटचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळून सांगते आता पहिलाच वाईड आहे. युवराजच्या हातातून चेंडू पडल्यानंतर वाईड घोषित झाला आणि पहिली धाव इथे सुरू झाली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची, म्हणजेच किरण भोईर कॅप्टन असलेला संघ डीएसवी रॉयल चॅलेंजर. डीएसवी रॉयल चॅलेंजर असं नाव बॅटिंग करणाऱ्या संघाचं आणि विपक्ष संघ आहे डीएसवी इंडियन. ओव्हर पिच होता, चिन्ह उडवलंय, मिडवाच्या डोक्यावर जात असं चेंडू वेगाने जातोय अगदी सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. फटका पाहायला मिळाला आपल्याला अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने कॉपी बुक स्टाईलने पुस्तकी फटका लॉफ्टेड ऑन ड्राव बघितला पण मिड ऑनच्या डोक्यावरून. भरतच्या बॅटवरून पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रयत्न होता. फुल टॉस होता, बॅटचं फेस ओपन केलं होतं सरळ बॅटनी. मिड ऑफ बघा, त्याचा चेंडू शोधतोय, अगदी तुटून पडला चेंडू. ती जणू काय एखादा मासा निसटतोय हातातून, तसा तो चेंडू निसटत होता. जणू काय फिल्डरने त्या ठिकाणी शॅम्पू धुवायचं विसरले वाटतं घरातून निघताना आणि तो चेंडू पकडता येत नव्हतं. फिल्डर त्या ठिकाणी मनोज होते. त्या गोष्टी क्रिकेटमध्ये पाहण्याजोगे मजा येत असते. म्हणजे चेंडू किती जण हुलकावणी दिसतो हे सांगू शकत नाही आपण. म्हणून तर बॅट आणि बॉलचा खेळ म्हणजे क्रिकेटचा अनोखा खेळ आहे. धावसंख्या सुरू झाली ती चौकारामध्ये समाविष्ट आहे. धावसंख्या 7 वर. एक चौकार, एक डबल, एक सिंगल. गोलंदाज पुन्हा एकदा युवराज, राऊंड द विकेट. किती सफल होता, ड्राईव्ह केला ओव्हर पिच, अगदी डॅसिंग चॅलेंज करतोय या बॅट्समनांनी. बघा या ठिकाणी अगदी मनोज जीवाचं रान करतोय. अगदी 2 चेंडूमध्ये त्याने इतकं काय लक्ष वेधून घेतलं की प्रेक्षकांचा लगेच तो फॅन बनलाय. प्रेक्षकांचे फॅन त्यांनी बनवले प्रेक्षकांना मनोज याने. कारण माझे सुद्धा खूप फॅन आहेत. मी सुद्धा मनोज आहे, मनोज कारवे. धन्यवाद मनोज कुमारला, धन्यवाद. धावसंख्या इथे 8 वर, 8 ऑन द बोर्ड. हो, पुन्हा एकदा फुलवल्यांचा चेंडू. दिशा दिली बॅटचं तोंड ओपन करून. बघा मनोज काय कार्य करतोय. बघा स्वतः धावतायत, पळतायत, अटॅकिंग मुवमेंट मध्ये पुन्हा अटॅकिंग मूड आहे त्यांचा. जागा जणू काय त्यांनी सांभाळले. मिड ऑफची जागा मला तर जाता आता मनोजच्या नावावरती होईल असंच पाहायला मिळते आपल्याला. मिड ऑफचं क्षेत्र आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. टीम रॉयल चॅलेंजर्स डीएसवी. हो, खूपच बाहेर निघाले आणि क्लोज होता चेंडू, अगदी क्लोज टू द बॉडी. फटका मारण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा नव्हती, रूम नव्हतं आणि बरोबर विकेट किपरने कलेक्ट केलं. विकेटच्या भूमिकेमध्ये योगेश आहे त्या ठिकाणी. योगेश अण्णा, प्रसिद्ध खेळाडू हा योगेश डीएसवीचा. धावसंख्या 9 वरती, एक गडी बाद नाही. यावेळेला आडव्या फटकाचा प्रयत्न होता, स्वतः गेले सीडी मिड विकेटला. गोलंदाज वेगाने जात असा तितकाच वेग धारण केला. अगदी बकासूरच्या वेगाने धाव पूर्ण झाली, धाव चोरली गेली. भरत यांच्या माध्यमातून भरत आणि ऋतिकची जोडी पुन्हा एकदा भरत स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर टीम डीएसवी रॉयल चॅलेंजरची बिनबाद 10. यानंतरचा सामना असेल डीएसवी रायडर्स विरुद्ध डीएसवी वॉरियर्स. आपण सज्ज राहा. आणि चौथा सामना असेल डीएसवी टायगर्स विरुद्ध डीएसवी सुपर किंग्स. सज्ज राहा. नवीन बॉलर संदेश, ज्याला कॅप्टनने संदेश दिले असतील की आपल्याला इथे विकेटची गरज आहे, विकेट प्राप्त झाली नाही अजून. जसा हरीश तळपला होता तसा पुन्हा एकदा कोणी चांगला बॅट्समन चमकला तर धावसंख्या वेगाने जाऊ शकते. तो टेनिस क्रिकेटचा विचार करता ही धावसंख्या समाधानकारक सुद्धा म्हणू शकतो आणि अगदी न्यूट्रल आहे. जास्तही नाही, कमी सुद्धा नाहीये, अगदी सक्षम आहे. त्याचं कारण की पूर्ण 10च्या 10 विकेट आपल्या हातामध्ये राखून खेळतोय डीएसवी रॉयल चॅलेंजर्स. आता पुन्हा एकदा समोर स्ट्राईक एंडला मिस्टर भरत, नॉन स्ट्राईकला ऋतिक. मला वाटतं ऋतिकच्या वाट्याला इथे 2 चेंडू आले होते, त्याने 2 धावा केल्यात.
हो फुल टॉस ड्राईव्ह केलाय मस्त फटका आणि लॉंग ऑनला तिथे मिस फिल्डिंग झालं चेंडू मिस साईडला 4 धावा. तिथे चेंडू सोडला मिस फिल्डिंग केली आणि कारण ठरले की चौकार प्राप्त केला भरत नाही. धावसंख्या वेगाने पुढे पुण्यात सफल होतात. पुढे सरसवले पावलांचा वापर करत असताना चेंडूला अगदी फुल टाकलं होतं. फुलण्याच्या चेंडू टाकून अगदी यॉर्क करून घेतलं स्वतःला बॅट्समन भरत नाही. चौकारा पाठोपाठ सिंगल. धावसंख्या फुललेली आहे ती 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. टीम DSV रॉयल चॅलेंजर्स. स्क्वेअर लेग पंच कृष्णा केणे. बॉलिंग एंडचे पंच आहेत आता राम जाधव फ्रॉम वासुंद्री टिटवाळा. पुढचा चेंडू गोलंदाज ओव्हर द विकेट जातोय फुल टच टाकतोय आणि चेंडू फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट अगदी दर्शने फटका स्पेलेच्या दिशेने जातोय एका टप्प्याने. 4 रन. जसा ऋतिक रोशन पहिल्या पिक्चर मध्ये अगदी हिरो बनला होता तसाच इथे पहिला चेंडूला इथे हिरोगिरी दाखवली ऋतिक याने. रोशनाई बऱ्याच चौकार मारला. 2 सिंगल आले होते पण नंतर चौकार त्याने लगावून दाखवला की माझ्यात सुद्धा क्षमता आहे. मी सुद्धा चौकार षटकाची आतषबाजी करू शकतो. जसे 2 चौकार मारले भरत नाही तसा एक चौकार आला ऋतिकच्या बॅटमधून. धावसंख्या 19 वर 19. पुढे सरसावले आणि तिथे विकेट किपरने स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केलाय परंतु पंचांचं बोट आधी आकाशामध्ये असताना इथे कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर ऋतिक. संदेशने विकेट प्राप्त केली. ज्या विकेटची नितांत गरज होती अखेरीस आपल्या संघाला एक पहिलं ब्रेक थ्रू मिळून दिलं गोलंदाज संदेशने. चांगला चेंडू हाताळला होता. चेंडू थोडासा कट झाला त्या कारणाने बॅटची कडा घेऊन गेला. त्यानंतर सेकंड चान्स मध्ये सुद्धा विकेट किपरने सुद्धा चांगलं कार्य केलं होतं. त्यांनी सुद्धा स्टंपिंग केलं होतं परंतु पहिल्या कॉलवरतीच पंचांनी बोट आकाशात केलं आणि पहिला धक्का लागला तो ऋतिकच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समन मिस्टर किरणने आलेल्या हाय बॅकरीचा वापर केला होता. अगदी उंच पुरा फटका मारण्याचा प्रयत्न होता बघा. नंतर अगदी डील करून दाखवतात हाताचे वारे करतात हातवारे की मला हा असा फटका मारायचा होता. मस्त कॅप आणि चष्मा धारण करून पोहोचलेले आहेत स्ट्राईक एंडला मिस्टर किरण. चांगला बघा चांगला गार्ड घेत आहेत. पायांची ऍक्शन चांगली पोझिशन चांगली आहे. पुढे आले अगदी अगदी सुनील गावस्कर स्टाईलनी त्यांचा स्टान्स आहे असं मला पाहायला मिळते. जसं त्यांचे पाय अगदी जवळ असायचे. आपले लिटल मास्टर या ठिकाणी एक धाव तिथे अंकित केली. धावसंख्या पाहतोय आपण 2 षटकाची समाप्ती. टीम DSV रॉयल चॅलेंजरची 1 गडी बाद बरोबर 20 वर. टॉस साठी सज्ज रहा DSV रायडर्स विरुद्ध DSV वॉरियर्स. दुसरा सामना सुरू आहे. प्रेक्षक आपण पाहता DSV चॅम्पियनशिप 2025. गोलंदाजी मार्कवरती दीपेश सज्ज झाल्या तिसऱ्या षटकासाठी. समोर आहेत फलंदाज मिस्टर किरण 1 डाऊन बॅट्समन. अगदी जी जागा विराट कोहलीची आहे जी जागा राहुल द्रविडची भिंतीप्रमाणे उभं राहून इथे बॅटिंग करावं लागेल परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हवेत मारा करतायत. पोझिशन मध्ये नव्हते. तसं बदल ते पाहायला मिळालं नाहीये. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा आडवा होता. असे फटके तुम्हाला इनसाइड आउट मारावे लागतात. ड्राईव्ह करावे लागतात. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह असे चेंडू तुम्हाला ऑफस्टिकच्या बाहेर नुसार असल्यानंतर मेरिट नुसार खेळलं पाहिजे. चेंडूला आत वळवलं आणि तिथे बघा काय झाले. किती पुढे आलेत किरण भोईर परंतु तिथे विकेट किपर विकेट घेत नाहीये. ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते. हे डावपेच आहेत. सगळे हसतायत कारण विकेट किपरला माहिती आहे की आता किरण जास्त चेंडू खेळते काय पुरतं. आता किरण आता जिद्द दाखवता येईल की तुम्ही मला इथे माझी विकेट नाही घेतली ना आता बघा मी धावा कशा वाढवतोय ते. पुढे आले बघा आणि ड्राईव्हचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू आत वळलाय. ऑफ यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाचा अगदी सक्सेसफुली होत असताना प्रयत्न करतायत
प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. अखेरीस तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. ते प्रयत्न सोडू नका. आधी नाही जमलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात. मी अधिक आता करू शकतो, माझ्यामध्ये तिथे क्षमता आहे आणि मी आता त्या क्षमतेमध्ये उतरेन स्वतःला. यस, प्रयत्न प्रयत्न करा करा. पण तो इथे सक्सेसफुली प्रयत्न करतोय गोलंदाज. अक्षरशः खेळवतोय. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मामा बनवतोय बॅट्समनला, किरणला. मिस्टर दीपेश मामावर भांजे, म्हणजे भाच्या फासा टाकतोय. महाभारतामध्ये फासे टाकले होते मामाने, पण इथे उलट झालंय. कारण हे कलियुग आहे ना, इथे सगळं उलटच चाललंय. ओ काय फटका बघा, अगदी लेट कट छातीच्या जवळून. जसं काय सोहेब अख्तरला सचिन तेंडुलकर फटका मारतो की काय. इथे मस्त पाण्याजोगं होतं, बघितलं ना. पण हे किरण आहेत, त्यांना एकदा लय मिळाली ना तर लय भारी खेळतील. धावसंख्या 1 पुढे जात असताना 21 वर 21 ऑन द बोर्ड. एक गडी बाद झालेला असताना ऋतिक बाद झाला. स्ट्राईकला आलेले भरत आता आहेत, ज्यांनी त्यांच्या बॅटमधून 2 फटके उत्कृष्ट चौकार सुद्धा मारलेले. त्यांना संधी मिळाली आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल हा. रिव्हर्सचा पैसा सक्सेसफुली. वा काय हिट आहे, हा सुपर हिट आहे, हा रिव्हर्स हिट आहे. भरतच्या बॅटमधून 4 रन. गुड शॉट. आणि तिसरं ओव्हर सुद्धा समाप्त झालं. 1 मिनिट डीजे. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 1 गडी बाद. टीम डीएसवी रॉयल चॅलेंजरची बरोबर आहेत 25 वरती. येस डीजे, कम ऑन. 25. हो नक्कीच, ट्रेंडिंगलाच आहे. क्रिकेट पण ट्रेंडिंगलाच आहे जगामध्ये. आणि भावेश पवार सुद्धा ट्रेंडिंगलाच आहे. आमचं डीएसवी प्रोजेक्ट सुद्धा ट्रेंडिंगला. ही कंपनी सुद्धा ट्रेंडिंग मध्येच आहे. ट्रेडमार्क असलेली ही आपली कंपनी आहे डीएसवी. आणि तो ग्रुप पाहतो आपण डीएसवी ग्रुपच्या वतीने. डीएसवी चॅम्पियनशिप 2025 अशी स्पर्धा 1 दिवसाची ही रमणीय, दर्शनीय, प्रेक्षणीय, उल्लेखनीय, अतुलनीय, सौंदर्यनीय स्पर्धा पाहतो आपण चॅम्पियनशिपच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी मिस्टर योगेश सज्ज झालाय. धावसंख्या आहे ती बरोबर 25 वर 25. पुन्हा एकदा किरण या ठिकाणी चेंडूला सोडतायत बघा. चेंडू डाव्या स्टीच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला राम जाधव सांगतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्या एक्स्ट्रानी पुढे जात असताना 26 वर 26 ऑन द बोर्ड. धावांचा पाऊस पाडणं गरजेचं आहे. जसा 26 जुलै 2005चा पाऊस पडला होता, न भूतो ना भविष्यती असा तो पूर आला होता. पूर्ण महाराष्ट्र बुडालं होतं. मुंबई बुडाली होती, भिवंडी बुडालं होतं, टिटवाळा बुडालं होतं, कल्याण नगरी बुडाली होती, शहापूर बुडालं होतं. काही नव्हतं बुडालं, हा प्रश्न पडलाय. इतका मोठा पाऊस पडला होता. तशा धावा येणं गरजेचं आहे. फ्लिक केलाय मस्त पद्धतीने. मनगटी फटका इथे निर्माण केलाय किरण यांनी आणि 1 धाव पूर्ण केली. डीप स्केलिंगच्या दिशेने फिल्डर तैनात आहे. कव्हर करेपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली आणि आता भरतला स्ट्राईक वरती आणले. धावसंख्या 27 वर टीम डीएसवी रॉयल चॅलेंजर. फिल्डिंग करणारा संघ पाहतो आपण डीएसवी इंडियन्स, ज्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती. महेंद्र जाधव यांनी तब्बल त्या संघाने 56 धावा उभ्या करून धावा डिफेंड केल्या. हो, यावेळेला गोलंदाजाचा मंकी विकेटचा प्रयत्न होता की दचकले होते हाही प्रश्न आहे. कदाचित रनवेमध्ये बिघाड होता. काळजी घेतली त्याने. चुकी होण्याआधी काळजी घेतलेली बरी असं म्हटलं जातं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पूल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू मैदानाच्या बाहेर जरा गुल. सिक्सर. प्लेन दिला होता, बॅकअप लेंथ होता. त्याला मस्त पद्धतीने पूलचा नजारा पेश केला. बॅट्समन हा आक्रमक आहे, विस्फोटक आहे मिस्टर भरत याने. धावसंख्या पोहोचली 33 वर. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता. आडवे झाले होते. आडव्या बॅटचा प्रयत्न केला. लाऊड अपील सुद्धा झाली आहे तिथे, पण तो पंच अपील फेटात असताना पाहतो आपण गोलंदाज योगेश त्या ठिकाणी पुढे पुढे जात होते. त्यांना कॉन्फिडन्स होता, पण तो पंचाने ओळखले की अपील मध्ये विश्वास कमी होता, आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त पाहायला मिळाला. बॉडी लँग्वेज कधी कधी शरीर भाषा पंच ओळखत असतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू डॉट काढला आधीचा योगेशांनी भरतसाठी. यावेळेला ओव्हर पिचला उडवलंय. हा उदुंग फटका आहे, उत्तुंग टोला आहे, हा भीम टोला आहे आणि मिळते 6 धावांचा गोळा. सिक्सर.
आवाज आणि तिथं सुंदर फटके मारतोय भरत. लागोपाचे 2 षटकार. धावसंख्या पोहोचवली 39 वर. 39 ऑन द बोर्ड. अजून ह्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचे मुकाबले 4थं षटक इथे मार्गस्थ असताना फुल टॉस परवानी टर्न केला चेंडूला अगदी कमरेच्या जवळून फ्लिक ऑफ द रिच. चेंडू जातोय दान 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 करत लॉंग लेगच्या दिशेने. सुंदर चौकार. भरतचे सुद्धा दिवाणी तयार झाले तिथे. त्यांनी फटक्यांमध्ये पूर्ण मंत्रमुग्ध केलंय प्रेक्षकांना. धावसंख्या पोहोचली आपल्या रॉयल चॅलेंजर्स संघाची 43 वरती. पाहता पाहता प्रेक्षक धावसंख्या अगदी सॅटिस्फाईड झालेली आहे. समाधानकारक धावसंख्या उभी केली. त्यामध्ये सिंहाचा वाटा तो भरतचा. अगदी मोठा फटका मारण्याचा पुन्हा प्रयत्न. चेंज ऑफ पेस केलं गोलंदाज योगेशने. आणि त्या ठिकाणी किरण सांगतात की नको ना नको ना थांब ना थांब ना असा तिथे कॉल दिलेला असताना. कारण किरण यांना माहिती असेल की अजून एक चेंडू शिल्लक आहे का काय. पण नाही. इथे षटक समाप्त झाली पूर्णपणे. 4 पण धावसंख्या उभी केली टीम रॉयल चॅलेंजर डीएसवी यांनी. बरोबर 44 धावा उभ्या केलेत 11.0च्या रेटने. आणि 50 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी सेट केले डीएसवी इंडियन संघापुढे. 24 मध्ये पाहिजेत 45 धावा. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस करूया का. पुढचा सामना असेल डीएसवी रायडर्स विरुद्ध डीएसवी वॉरियर्स. या दोन्ही कॅप्टन समोर या. सुनीलजी आपण दोन्ही कॅप्टनला बोलवा जरा. सुनीलजी मिस्टर सुनील. येस सर सुनीलजी. दोन्ही कॅप्टन्सला आपण टॉस साठी बोलूया. डीएसवी रायडर्स आणि डीएसवी वॉरियर्स. कॅप्टन आहेत डीएसवी रायडर्सचे कॅप्टन मिस्टर हर्षद पाटील. डीएसवी वॉरियर्सचा कॅप्टन आहे. आणि रायडर्सचा कॅप्टन मिस्टर वैभव जोशी. या वैभव जोशी अँड हर्षद पाटील कम ऑन कम फास्ट. या मोठी झुंज आता पेश करतोय प्रेक्षक आपण. तगडी लढाई असेल. मोठा मुकाबला असेल. तिसरा सामना तो असेल बिटवीन डीएसवी रायडर्स वैभव जोशी कॅप्टन विरुद्ध डीएसवी वॉरियर्स हर्षद पाटील कॅप्टन. एकट्या भरतनी 33 धावा ठोकल्या. क्या बात आहे भरत. वेल नॉक. मस्त. जसं आधीच्या सामन्यामध्ये हरेशने 46 मारल्या. आता आपण टॉस करतोय. सुनील यांच्या शुभ असते बघा. सुनील एक चांगला व्यक्तिमत्व. अनुभवी क्रिकेटर. अनुभवी डीएसवी मेंबर. सोबत नरेश सुद्धा आहेत. फॅसिलिटी मॅनेजर यांच्या शुभ असते. टॉस केला पण टॉस जिंकलाय कोणी. वैभव जोशी टॉस जिंकलाय म्हणजेच रायडर्सने टॉस जिंकलाय. यायची का. मला सूचना दिली की वेळ कमी म्हणून इंटरव्ह्यूज घेऊ नका असं. येऊ का. हा आम्ही टॉस वरती करत जाऊया. बरोबर या या चला या या. नाही मी आधी विचारलं होतं की आपण मनोगत घ्यायचं का टॉस मध्ये. परंतु इथे मला सांगितलं गेलं की आपण वेळ ते राखायची आहे. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. कॅमेरामॅनला विनंती की तुम्ही मनोगत कव्हर करा जर जमत असेल तर. कमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स आलेत आणि टॉस जिंकला तो वैभव जोशीने. ज्यांचं वय सुद्धा 44 फक्त आहे ऑन पेपर. परंतु क्रिकेटचं तारुण्य त्यांचं अबाधित आहे. वैभवजी जोशी या. मिस्टर बिरेन. अच्छा टॉस तुम्ही केला का. बिरेन समाल. ओके टॉस जिंकलाय. कसं फील करता तुम्ही ही टूर्नामेंट. ये तो बहुत अच्छा है जो कि अपॉर्चुनिटी मिल रहा है खेलने के लिए. सेकेंडली हम लोग माने इंटरेस्टेड थे कि हम टॉस जीते जिसके कारण कुछ बोर्ड में स्कोर दे सकते हैं और ओपोनेंट को प्रेशर भी ला सकते हैं. ये टूर्नामेंट के लिए आपने कौन सा ऐसा तैयारी किया है कि जो आप पूरा एग्रेसिव दिख रहे हो हमें. अभी पूरा मूड आपका विराट कोहली जैसा लग रहा है. तो ऐसा नहीं एग्रेसिव नहीं खेलेंगे
तो देखा जाएगा, रिजल्ट तो डिपेंड करता है गेम के ऊपर है। आपके टीम मेंबर को आपने क्या सूचना दी है ये मैच के लिए, टूर्नामेंट के लिए, स्पेशली कौन सी उनको तैयारी करने को आपने बोला है? हमारा फ्री हैंड है, जो एक्चुअली सभी को पता है क्या रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी, वो सब कर लेंगे उनके हिसाब से। टेनिस क्रिकेट आपको कितना पसंद आता है, कितना अच्छा लगता है? पूरा दुनिया में अभी चल रहा है अच्छा, अभी आईएसपीएल भी चल रहा है, मतलब लीडर क्रिकेट और टेनिस क्रिकेट में क्या फर्क लगता है आपको? टेनिस क्रिकेट ये एक्चुअली चारों तरफ अच्छा लगता है, जिसके कारण स्कोर भी होता है, एग्रेसिव मैन बैटिंग हो सकता है, बैटिंग रन भी हो सकता है, पावर हिटिंग भी हो सकता है, जो मैन बेनिफिटेड है। वेल 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 इंटर बाय यू अँड हर्षद पाटील, कॅप्टन ऑफ डीएसपी वॉरियर्स. टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंगच घेतली असती, पण ठीक आहे. तुम्हाला फिल्डिंग करायची बरोबर. 4 षटकाचा मुकाबला, समोरच्या टीमनी बॅटिंग घेतली. काय वाटतं की ह्या मैदानामध्ये किती धावा तुम्हाला इथे योग्य वाटतात की तुम्ही तिथे थांबू शकता त्यांना? आम्ही 30 रन्सच्या आतमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू, पण बघूया आता कसं होईल. पण तुम्ही क्रिकेटला कशा दृष्टिकोनातून पाहता, की ॲज अ कॅरियर की ॲज अ एन्जॉयमेंट, की आपल्याला काळाची गरज आहे की खेळलं पाहिजे? एक शरीराला व्यायाम म्हणून पण खेळलं पाहिजे, आणि आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसलेलो असतो, त्याच्यामुळे हा माइंड फ्रेश पण आहे आणि एक कसरत पण होऊन जाते. वेल 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 स्पीच फ्रॉम हर्षद पाटील. धन्यवाद. दोन्ही कॅप्टन शुभेच्छा देऊ, कारण आपण सामना सुरू झालेला आहे. यानंतर आपण काळजी घेत जाऊ की आपण लगेचच क्विकली, मला तर वाटतं की इंटरव्ह्यूमध्ये लगेच टॉस करायचा आणि आपण मनोगत घेत जाऊया. चला, सॉरी फॉर दॅट. आपण दोन्ही कॅप्टनचं मस्त मनोगत ऐकलं, दोघांनी चांगलं अगदी मौलिक शब्दामध्ये आपल्याला उत्तरं सुद्धा दिली, आणि ते धावसंख्या सुरू झाली आहे. पाहतोय आपण 5 धावा 0 बाद. टार्गेट जिंकण्यासाठी 25 धावांचा असताना इथे डीएसपी इंडियन्स धावांचा पाठलाग करतोय. बॅकफुटला गेले, चेंडूला तिथे काढलंय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तिथे फिल्डिंग सुद्धा झाली सुंदर पद्धतीने. फेकी झाली, फेकी थोडीशी स्लो होती, त्या दरम्यान वेगाने पोहोचले आपल्या नॉनस्ट्राईक एंडला बॅट्समन दीपेश आणि नवनाथ आहे. धावसंख्या इथे 1 पुढे सरकत असताना 6 वर जाऊन धडकलेले आहे. हा दुसरा सामना सुरू आहे डीएसपी चॅम्पियनशिपच्या निमित्ताने. ही स्पर्धा इथे रंगत आहे. आपण पाहतोय डीएसपी चॅम्पियनशिप 2025. दीपेश आणि नवनाथ, मला वाटतं नवनाथ ह्याच गावातील आहे का? भिनार निंबवली. वा नवनाथ, प्रतिष्ठेचा सवाल आहे बेटा. घरी सुद्धा पाहत असतील आमचे श्री इव्हेंटच्या माध्यमातून. या वेळेला चेंडूला अगदी खेचून मारायचं होतं. चेंडू होता कुठे, मारला कुठे आणि गेला कुठे, आणि नवनाथ कुठे, गाव कुठे. नवनाथ महाराज की जे अशी म्हणायची वेळ आली आमच्या पाठीराख्यांना. हे नवनाथ ऐसा मत करो, हे प्रभू, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे कृष्ण, अशी म्हणायची वेळ आली आहे. नवनाथ, आता नक्की तुझ्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. धावसंख्या इथे 6 वर, 6 ऑन द बोर्ड. हो, यावेळेला नवनाथनी इथे प्रतिष्ठा पणाला लावली बघा. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंटला कव्हर केलं 30 सर्कल मध्ये. चांगली फिल्डिंग होत असताना सिंगल होती, भर देतोय नवनाथ, आणि सोबतीला दीपेश सुद्धा आहे. नवनाथ एक चौकार सुद्धा मारलाय. धावसंख्या 7 वर. लक्ष्य 25 धावांचं जिंकण्यासाठी असताना प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 11 ते 12 धावा कराव्या लागतील. 11.25 चा रिक्वायर रन रेट आहे, आस्किंग रन रेट ARR. हो, यायला कटरचा प्रयत्न होता, उडवला, चेंडूला भिरकावून दिले. लेग स्टिपच्या डोक्यावरून जात असताना फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये अगदी नवनाथच्या गावाकडे जात असताना 4 रन. प्रत्येक षटकामध्ये 11.25 त्याच्या आसपास धावसंख्या उभे केलेली आहे. म्हणजे अगदी बरोबर न्यूट्रल मॅच आहे. मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन फटके मारतायत दीपेश आणि नवनाथ. धावसंख्या केली 11. नवीन षटकासाठी गोलंदाज असेल मधुकर. पहिले षटक हाताळलं हेमंत, ज्यामध्ये 2 चौकार आले. एक पहिला चेंडूवरती आला, एक शेवटच्या चेंडूवरती आला. मध्ये आपण पाहिलं की 3 सिंगल आणि 1 डॉट असा लेखाजोगा आम्हाला स्कोरिंग चांगली सांगतायत आमचे सुनीलजी भोईर, आणि आमच्या दुसऱ्या बाजूला आमचे श्रीजी इव्हेंटचे मिस्टर चेतन मडवी. नवीन षटकासाठी मधुकर. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक गली म्हणजे आपण त्याला थर्डमॅन किंवा बॅकवर्ड पॉईंटच्या मधोमध म्हणू शकतो. डीप मध्ये बघा एक बॅकवर्ड पॉईंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर घेतलाय. भोईर आहेत स्वतः, मिड ऑफला वायडीस आहेत थोडेसे, आणि अजून एक फिल्डर हेमंतला घेतला आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ऑन साईडला बघूया आपण डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन सज्ज आहे पेट्रोलिंग करण्यासाठी. म्हणजे तब्बल या ठिकाणी पाहतो आपण की 4 खेळाडू सीमारेषा सांभाळतायत. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर.
ऑन साईडला 30 सर्कलमध्ये एकही फिल्डर नाही. एक लॉंग लेग सुद्धा आहे बघा. पास घेतलेत प्लेअर. हो यावेळेला कटचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि कडे जातोय फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. युवराज ज्याने आधीच्या इनिंग मध्ये पहिले षटक सुद्धा हाताळलं होतं, म्हणजे अष्टपैलू क्रिकेटर आहे. आता संघाची धुरा सांभाळावी लागेल. धावसंख्या इथे पुढे जात नाहीये, ती फक्त 11 वरती आहे. निल्सन आकडा आहे. एक गडी बाद 11 धावा. निल्सन आकडा सुद्धा अगदी बऱ्याच जणांना लकी असतो. 222, 22, 333, 222 असे बरेचशा गोष्टी असतात ज्याला आपण मानतो शास्त्रोक्त पद्धतीने. शास्त्राच्या भाषेमध्ये यावेळेला शास्त्रोक्त फटका मारायचा होता, परंतु पंचांनी सांगितलं की चेंडू अगदी अराउंड द लेग टाकत असताना खूपच स्वैर गेला, अगदी वळला, डाव्या यष्टीच्या अगदी बाहेर निघाला. वाईटच्या इशारा पंच कृष्णा केणे सरांचा. धावसंख्या 1 पुढे 12 वर. एक गडी बाद. लक्ष्य 45 धावांचा असताना धावांचा पाठलाग. हो भोपडीसारखी बॅट फिरवली. अगदी माहिती महेंद्र स्टाईलनी, MSD स्टाईलनी हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु चेंडूला तिथे उचलता आला नाही. चेंडू जागेवरती तिथे चॉप झाला आणि स्वतः गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं. एकही धाव देत नाही गोलंदाज मधुकर. धावसंख्या 12 वर. एक गडी बाद. प्रेक्षणीय टुर्नामेंट पाहतो आपण आणि आमचे रंगबिरंगी जर्सी धारण केलेले अगदी खेळाडू प्लस प्रेक्षक आमचे महिला वर्ग सुद्धा आपल्या व्यासपीठात उपस्थित आहेत. सर्व आनंद घेत आहेत. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आणि मोठा फटका येतोय. हाफ व्हॉलीला उचलून भिरकावून दिले मिड विकेटच्या वरून. जबरदस्त टोला मिळाला. 6 धावांचा गोळा. भीम टोला. सिक्सर. केलं पाहिजेत आणि विजयाचा शंकनाथ फुंकणारा षटकार ठोकला युवराजने. युवराज सिंग स्टाईलने युवराज सिंगला स्वतःमध्ये अवतरून घ्यावं लागेल. अवतरला युवराज सिंग आणि लागोपाठचा दुसरा येणार का? नाही. तिथे झेल टिपलाय की सिक्सर ते बघायचं आहे. तिथे मिळतोय तो, मला वाटतं बॉडी लँग्वेज बघा फिल्डरची. हा आहे सिक्सर. आउट. आउट दिला. आउट दिलाय. असं वाटतं की तिथे फिल्डर काय सांगत नव्हता आणि वाटलं आम्हाला की सिक्सर असेल, पुढे नाही. तो कॉन्फिडंट होता, त्याला आत्मविश्वास होता की मी झेल टिपलाय. आणि पंचांनी सुद्धा बोट आकाशात केलंय, परंतु हल्ला बोल केला होता बॅट्समन युवराजने, परंतु त्याला लगेच परत धाडलं गोलंदाज मधुकरने. रिटर्न टू बॅग आउट. डग आउट. मधुकरने या षटकामध्ये 2 गडी बाद केले. हल्ला बोल सुद्धा झाला एका बाजूला. षटकार सुद्धा पाहायला मिळाले. असे वाटलं की आता नुकता षटकार दुसरा पण येईल, पण तो नाही. किती मस्त कॉन्फिडेंटली झेल टिपला. तिथे फिल्डर तैनात होते. विजयने झेल टिपला त्या ठिकाणी आणि जणू काय त्याच्या मनामध्ये सुद्धा अगदी दिग्विजय झाल्यासारखं त्याला वाटलं होतं. पूर्णपणे त्याची बॉडी सांगत होती की मी झेल टिपलाय आणि सामना टिपल्यासारखं तो फील करतोय. धावसंख्या इथे 18 वर आहे. 2 गडी बाद. समीकरण सांगतो मी थोड्याच वेळामध्ये. आता ह्या षटकातील मला वाटतं एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 13 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मोठा फटकावाचा प्रयत्न होता. आता 12 चेंडू शिल्लक राहिले. धावसंख्या ती आतापर्यंत 18. लक्ष्य ते 45 धावांचं, म्हणजे आता जिंकण्यासाठी एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. येस. एक वाईड आहे. एक वाईड आहे. लास्ट टू गो. मधुकरचा हा चेंडू ओ यावेळेला सुद्धा बॉडी लाईनला आदळतोय. थोडासा आत वळला होता. इन स्विंगर होता आणि पंच तिथे पाहतायत, न्याहाळतायत, सांगतील आपल्याला लेग बाईज आहे की बॅट कट आहे, पण तो झेल धाव तर काढलीच नाहीये. षटक आता समाप्त झालं. दुसरं. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. एकूण धावसंख्या झाली आता पण ते 18. लक्ष्य ते 45 धावांचं, म्हणजे 27 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी टीम DSV इंडियन संघाला. 12 मध्ये पाहिजे 27.
जिंकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नॉकआउटची स्पर्धा आहे, डू ऑर डायची स्थिती आहे. जिंकाल तर तराल, हराल तर इथून तुम्ही निघून जाणार, पण तुम्ही जायचं नाही, तुम्ही मैदान सोडत नाही संध्याकाळपर्यंत. आणि गेम स्पीडअप करा. मोमेंटम आपण प्राप्त केल्या स्पर्धेचा मस्त. लय भारी लय मध्ये स्पर्धा आली आहे, लयबद्ध पद्धतीने सुरू झाली आहे. नवीन षटकासाठी गोलंदाज ऋतिक सज्ज झालाय. समोर बॅट्समन आहे मिस्टर दीपेश जो ओपनिंगला आला होता. 27 ची गरज आहे. नोचा इशारा पंचांचा, तिथे ओव्हर स्टेप नोचा इशारा. दॅट्स इट. राम जाधव सर तिथे सांगतात आम्हाला की हा नो घ्या, एक्स्ट्रा घ्या. धावसंख्या 19 वर. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू फ्री हिट की सुपर हिट. अरे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पड़ा वहां चुना कम था. ओव्हर स्टेप नो. गोलंदाज ऋतिक एक धाव पुढे सरकली. 19 धावसंख्या. 19 ऑन द बोर्ड. फ्रीडचा चेंडू. ओ हा कोणता चेंडू टाकलाय. अभी क्या कम था बताओ, अभी क्या कम था. अभी एक क्रीज कम पड़ी आपको शायद. खेलपट्टी कमी पडली गोलंदाजाला. ऋतिक याला. ऋतिक सुद्धा असतोय तिथे. फ्रीड कंटिन्यू असेल. धावसंख्या पुढे जाते. काहीतरी लक फॅक्टर ऑन आहे. महेंद्र जाधव दादा इथे लक फॅक्टर ऑन आहे आणि पंच सांगतात बघा तिथे आम्हाला काहीतरी दर्शवतील पुन्हा एकदा. नो सांगतील की वाईड. कदाचित क्रीजच्या बाहेर नोच असू शकतो. येस नो येस दॅट्स इट. आधी चुना कमी होता, आता खेलपट्टी कमी पडली आहे. गाईडलाईन कमी पडली बघा. पट्टे मारण्यामध्ये वाटतं कंजूसीपणा केला आमच्या क्रिएटरनी. त्यांना माहिती होतं की ऋतिक येणार आहे. लागोबाचे 2 नो आणि फ्रीडचा चेंडू. पुन्हा पर्वणी. धावसंख्या 20 वर. असं वाटलेलं की 12 मध्ये 27 अवघड होतील आणि धावसंख्या अजून एक वाढेल, कारण एक धाव सुद्धा धावून काढलेली आहे. म्हणजे धावसंख्या 21 झाली ना. येस 21. धाव काढली नाही बहुतेक त्यांनी. येस 20च असतील. येस दॅट्स इट. करेक्शन करूया आपण. नो प्रॉब्लेम. हरकत नाही होतं. आदमी सॉरी बोलतो झगडा खतम. डॉक्टर सॉरी बोलतो आदमी खतम. राउंड द विकेट. ओ मोटा फटका. अभी क्या खत्म. ये कदम कदम बढ़ाए जा, सिक्सर देखते जा. चढ़ दिया छक्का स्पीड के गेंद पर. छोट्या छोट्या चुका तुम्हाला मोठा नुकसान देऊ शकतात. तुम्ही जर 2 नो नसते टाकले तर ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या नसत्या. कारण आता आक्रमक झाला बॅट्समन. धावसंख्या 26 वर. अजून एक इथे धावांची गरज आहे 19. कारण लक्ष येते 45 धावांचं. बरोबर ना. अजून 19 ची गरज आहे आणि फक्त एकच चेंडू झाला या षटकातील. म्हणजे 11 चेंडूंमध्ये 19 ची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. ओ या वेळेला मोठा फटका. अरे बल्ला नहीं, ये तलवार है. चीर दे ऐसी धार है. सिक्सर. थँक्यू बॅट्समन दीपेश तळपलाय. धावसंख्या पोहोचली 32 वर. अजून 13 धावांची गरज. परंतु 13 रिपीट झाली. 3-13 वाजवतोय दोन्ही का सामन्यामध्ये. आणि बघा इथे वाजले 3 तोरा. आता ऋतिक सुद्धा इथे अदबल झालाय. आता ऋतिक रोशनचा रॉकेट रोशन काय करेल. माझ्या मुलाला इथे मी सुपरहिट केलं होतं, परंतु त्यांनी काय चुका केल्या. आता त्याला मूव्हीज भेटत नाहीत, पिक्चर मिळत नाहीत, अशी वेळ आली आहे. इथे वाईटचा इशारा. धावसंख्या 1 पुढे 33 वर. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देत आहेत पंच बॉलर ऋतिकला. ओ अजून एक बाउन्सचा प्रयत्न आणि कडक शॉटचा प्रयत्न उडवलाय. आता झेल टिपण्याची दाट शक्यता. झेल टिपला मिड विकेटला आणि बॅट्समन तिथे बाद होतय. बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 3रा लागत असताना डीएसवी इंडियन संघाला. धावसंख्या 33 असताना 33. थँक्यू. तर धावसंख्या 33 होती. विकेटचं पतन झालं. दीपेशने काढल्या 2 षटकारच्या साह्याने आणि एक चौकार. तब्बल त्याने 17 धावांचं योगदान दिलं. आता समीकरण बघा. चेंडू शिल्लक आहेत. आता 9 चेंडू शिल्लक आहेत, कारण या षटकामध्ये 3 इलिगल पडलेत. 9 मध्ये पाहिजेत. 9 मध्ये पाहिजे तिथे 12. येस 33 झालेत. 45चं लक्ष आहे. 9-12.
आधी किती होते 12 मध्ये 27 पाहिजे होते, पण तो किती चुका झाल्या बघा. 2 वाईड 2 नो पडले, ह्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक वेळ जीवनामध्ये चुकी झाली तर आपण माफी मागू शकतो. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा तो चेंडू येत नाही, यावेळेला दिशा दिली. आलेला समजदारी दाखवली बॅट्समनने. त्यांना सुद्धा माहिती की आपल्या समोरचा फलंदाज सेटल झालाय, आपण त्याला स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. मी हराकिरी करून चालणार नाहीये. धावसंख्या 34 वर. आता 11ची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. 8-11 समीकरण सोपं होत चाललंय. परंतु इथे विकेटचा प्रयत्न अजून केला पाहिजे. अजून विकेटची मिळण्याची दाट शक्यता. ओ माय गॉड, ओ माय गॉड, झेल निसटला की सामना निसटला. जशी सलमान खानच्या हातातून ऐश्वर्या राय निसटली आणि अभिषेकनी पकडलं, तसे इथे आपल्याला चित्र पाहायला मिळालं. बिचारा सलमान खान आता बॅचलर राहावं लागेल. वा वा, काय क्रिकेट इथे रंगतोय. धावसंख्या बघा 36 वर. 36 ऑन द बोर्ड. अगदी विजयाकडे वाटचाल करतोय. 9 धावांची गरज. लास्ट बॉल आणि त्याला सुद्धा फिरवलाय. अगदी टर्न केलाय स्क्वेअरच्या दिशेने. तिथे फिल्डर फेकी करतोय वेगाने. ऍक्शन चांगली होती, पण फेकी बघा अगदी अलॉंग द कार्पेट जात असताना फक्त सिंगल होती, समाधान मारलं आणि इथे षटक समाप्त झालं. तिसरं धावसंख्या 3 षटकाची समाप्ती झाल्यानंतर बरोबर 37 वरती. आता समीकरण आहे 8 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 8 धावांची गरज. प्रेक्षको, सामना संपले नाहीये. क्रिकेट आहे शेवटी, काही होऊ शकतं. आज तो क्रिकेट आहे ज्या क्रिकेटने शेवटच्या सामन्यामध्ये अनेक क्रिकेटवीरांनी बॉलर्सनी मिडल ओव्हर सुद्धा टाकलेले आहेत. तर या ठिकाणी 8 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग मार्क वरती. अगदी जुना अनुभव आहे ज्या गोलंदाजाकडे, ते मिस्टर किरण बॉलिंग मारती पूर्ण जबाबदारी घेतात. आपल्या खांद्यावरती धुरा घेत आहेत की मी माझा अनुभव वापरेन. बिकॉज एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव आपली यशाची गुरु किल्ली आहे. त्याचा पुरेपूर वापर करतील किरण. 6 मध्ये पाहिजेत जिंकण्यासाठी 8 धावा. 37 झालेत. 45चं लक्ष आहे. अगदी ते प्रॅक्टिस करतात, स्वतःला वॉर्म अप करतात बघा. चष्मा सुद्धा धारण केलाय. सौरभ गांगुलीची आठवण येते. येस, प्रिन्स ऑफ कॅलकाटा. आणि आमचे प्रिन्स आहे ते DSV चे बघा. त्यांनी चेंडू घेतलाय. पहिला चेंडू मार्गस्थ फॉर द विकेट. ओ माय गॉड, हा चेंडू डाव्या स्टीला सोडून जातोय. खूपच बाहेर निघाला. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. किरण सर त्या ठिकाणी आक्षेप घेत आहेत. हे कसं काय, हे कसं काय. तर ते तसंच क्रिकेटच्या नियमामध्ये ते सांगतात किरण सर की अहो नाही बा, असा वाईट मिळू शकत नाही. मी चांगला टाकला होता, पण तो पडला नाही, त्याला काय करणार आपण. धावसंख्या 38 वर. 38 ऑन द बोर्ड. हीच मजा लीगची असते. या लीग मध्ये ही मजा घेता येते आपल्याला. साईदार का किंग आहे. अभि अच्छा गेंद आलाय बघा. डोक्यात हात. हे प्रभू, हे हरिनाम. हे विकेट किपरने काय केलं. आणि चेंडू गेला अगदी विकेट किपरच्या मागे. 4 रन. पूर्ण प्रयत्न करतायत ते, परंतु काय करणार, तुमची फिल्डिंग नाही तशी. माझे बॉल चांगले पडतायत. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना सरकली ती 42 वरती. 3 पावलं दूर. 3 धावांची गरज अजून. किरण प्रयत्न करतायत, अगदी पूर्णपणे अनुभव वापरतायत बघा. फिल्डिंग घेतायत आता की तिकडे चौकार कसा गेला मला प्रश्न पडलाय असं ते सांगतायत स्वतःला. विकेट किपरनी चेंडू का नाही पकडला, बॅटची कडा का लागली, हे सांगतायत ते सगळ्यांना. येस, 3 धावांची गरज किरणजी. 3 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे तिथे 5. आणि मॅच आधी खूप प्रॅक्टिस केली असं वाटतं की रात्रभर जागले होते. अगदी रात्रभर प्रॅक्टिस नेट मध्ये केली की गेट मध्ये केली आहे, हाही प्रश्न आहे. म्हणजे बिल्डिंगच्या गेट मध्ये. ट्रकच्या मागे सुद्धा प्रॅक्टिस करतात ते, म्हणजे जागा मिळाली की प्रॅक्टिस करतात बॉलिंगची. ओ या वेळेला चांगला चेंडू होता हाफ वॉली आणि ड्राईव्ह करायचा प्रयत्न स्क्वेअरचा फिल्डर वेगाने जातोय अगदी विकेट किपरच्या नव्हे तर पंचाच्या मागे कव्हर केलं त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या 43 वर. बघा चौकार एक दिल्यानंतर आता कमबॅक करतायत. पूर्णपणे हात सुद्धा अगदी गुडावून घेतायत. मनगाची ताकद तिथे वापरतायत आणि पूर्ण तंत्र मंत्र जंत्र तिथे वापरतायत की माझ्यामध्ये क्षमता आहे, मी सामना सोडणार नाहीये, नेव्हर गिव्ह अप सांगतात सर्व खेळाडूंना. किरण पुन्हा एकदा. धावसंख्या 43 वरती. 2 धावांची गरज. ओ हा चेंडू खराब कसा काय पडला आणि तो चेंडू कसा काय गेला. गेला रे गेला. चेंडू पण गेला आणि सामना पण गेला. आता काय म्हणायचं. 4 रन आले आणि सामना इथे जिंकलेला आहे तो DSV इंडियन संघाने. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर कृष्णा सर.
अँड हार्ड लक टफ लक रॉयल चॅलेंजर कॅप्टन किरण भोईर. Well played, Kiran and team. Better luck next time. Yes, absolutely right. Well done, well done. Good luck next time, next year. त्यांची बॅटिंग कुठे यांची पहिली